की महेश अण्णा आपल्यामध्ये नाही आहेत. पूर्ण सोलापूर शहर हे शोकाकुल झालंय. काही दिवसापूर्वीच आम्ही भेटलेलो आणि अलीकडे ते खूप अध्यात्माकडे वळलेले आणि मला असं वाटतं गंगा प्राशन केली आणि त्यांचा मृत्यू झाला. ह्याला पण नशीब लागतं, पण आम्हा सगळ्यांना त्यांची उणीव नक्कीच जाणवेल. खूप आधीपासून माझ्या वडिलांच्या सोबत तात्या महेश अण्णा माझे वडील काम केलं, माझ्यासोबत अनेकदा काम केलं. सोलापूरचे महापौर म्हणून काम, राजकारणात सगळ्यांसोबत एक चांगलं हसतमुख असं असणारं त्यांचं व्यक्तिमत्व. कधी कोणाला अशी वैयक्तिक टीका केलेली मी अजूनपर्यंत महेश अण्णांना ऐकलं नाही. एवढे म्हणजे विरोधात पण, जेव्हा राजकारणासाठी पण प्रत्येक लग्नात, प्रत्येक काही चांगलं कार्य असेल आवर्जून आम्हाला सामील केलं. आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या वडिलांसाठी मुलासारखंच होतं, कारण का तात्या एवढे जवळचे होते. आणि आज खरंच विश्वास बसत नाहीये की ते नाहीये. शेवटचं त्यांचं इलेक्शन ते जिद्दीने लढले आणि पराभव होऊन सुद्धा असं कधी दिसून आलं नाही त्यांच्या चेहऱ्यावर. सगळ्यांशी चांगलं नातं, म्हणजे एक गोष्ट जर त्यांच्याबद्दल नेहमीच लक्षात राहील, सगळ्यांशी चांगलं, सगळ्यांशी हसत खेळत होते. आणि आज ते आपल्यात नाही आहेत, तर त्यांना श्रद्धांजली अर्पित करते. त्यांची पत्नी, त्यांच्या मुली, त्यांची मुलं, त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच आहोत आणि त्यांना त्यांच्या आत्म्यात शांती मिळो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. पण जी पोकळी त्यांच्यामुळे निर्माण झाली आहे सोलापूरच्या राजकारणात, ती कधी कोणी भरू शकत. महेश कोठे हे माझे अत्यंत जवळचे प्रिय मित्र आहेत आणि तात्यांच्यापासून माझे संबंध जवळचे असल्यामुळे घरी येणं जाणं असायचं आणि वयाने ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत. मात्र मी त्यांना दोस्त समजूनच काम त्याच्यावर राहत होतो. आणि स्वभाव कसं असतं की राजकारणामध्ये एखादी चीज मागे पुढे होत असते त्यावेळेला सामंजस्यपण त्यांच्याकडे बघायला मिळतो. कोणा सुधीर आपण हे असं केलं असं सामंजस्यपण असणारा माणूस होता तो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या इलेक्शन्समध्ये त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही जास्त पदयात्रा करू नका, हृदयाचा त्यांना त्रास आहे मला माहित होतं. म्हणूनच माझं स्टेटमेंट त्याला दिलं होतं की आमचा वाघ जरी पडला असला तरी आमचा वाघ लढला, यावर मला अभिमान आहे म्हणून मी त्यावर स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि तो लढताना त्यांनी इतका म्हणजे घाय होईपर्यंत लढला. तसं संभाजी राजावर हे केल्यानंतर कसं होतं तसं त्यांनी लढशे पण लढला. आणि असा तो आमचा मित्र, कार्यकर्ता, नेता. मी त्यांना माझा नेता होता की त्यांच्यावर माझी पवार साहेबांकडे ओळख झाली. मी काय त्यांनी मला फार पैसे पण त्यावेळी नेलं होतं आणि त्याच्यावर मी त्याच्यावर गेलो आणि आज ह्या पार्टीमध्ये येऊन मी राहिलो. मग ते मला सोडून गेले. आता थोडासा माझा हात ठीक आहे, पार्टी होत असते. चांगला मित्र आहे तो. अनेकांना धक्का बसलेला. हा, असं मला सुद्धा खरं वाटत नव्हतं. जेव्हा सकाळी मला कुणी सांगितलं त्यावेळेला म्हणलं अरे तू चेष्टा करतो का, तर त्या माणसाला रागवलं मी. नाही साहेब म्हणला ही सत्यता आहे आणि हे मरण त्याला चांगलं पण आलेलं आहे असं माझं मत आहे. शेवटचं बोलणं कधी झालं त्यांच्यासोबत काय म्हणजे परवा मुंबईला जेव्हा मीटिंग होती त्या दिवशी पण म्हणजे फोनवर झाली चर्चा. मी मुंबईत आहे, मी बाहेर गावी आहे, तर ते म्हणजे मुंबईत आहे आणि मी मुंबईत डायरेक्ट प्रयागला चाललो. त्याने मला एवढं सांगितलं. तो शेवटचा माझा कॉल होता. त्यानंतर परत मी बोलणं झालं नाही माझ्याकडे. आणि आम्ही राजकारणात सगळं एकत्र राहिलो, केलो आणि त्याच्यावर मी ह्या 2-3 महिने जास्त जवळ गेलो होतो आणि फार काही काम करत होतं. ठीक आहे, लढून पडला तर त्याला घाळ झाला, वाघ होता एवढंच आम्ही होऊ शकतो, त्यापेक्षा जास्त होऊ शकतो. येस येस त्यांचं रेग्युलर काम सुरू झालं होतं. तुम्हाला म्हणजे जवळून तुम्ही बघितलं त्यांना मी म्हणलं ना तुम्हाला की कॉम्प्रोमाइजची भावना त्यांच्याकडे फार होती. एखाद्या विषयामध्ये आपण समजा की आपण अडून राहतो काही गोष्टीमध्ये, मग ते अशा वेळेला अडून राहत नव्हते. त्यावेळेला सांगायचे की ठीक आहे सुधीरजी एक पाऊल तुम्ही मागे. आता मी जेव्हा शरद पवार पार्टी सोडायची चाललं होतं त्यावेळेला ते मला म्हणाले की तुम्ही या माझ्याबरोबर, मी आहे तुमच्या बरोबर, आपण काम करू. ते नेहमी कॉम्प्रोमाइजची भावना, सामंजस्यपणाची भावना त्यांच्याकडे होती. एवढं मला चांगलं माहिती आहे. 8:30ला फोन आला महादेव गोळे यांचा आणि महेश कोठे यांचं दुःखद निधन झाल्याचं कळलं. आणि मग मी चौकशी केली असता ते प्रयागला गेल्याचं, कारण 9 तारखेला पक्षाच्या मिटिंगला ते मुंबईला गेले होते. जाताना त्यांनी महेश गाडेकर मार्फत मला निरोप दिला होता
की तुम्ही मुंबईला येणार आहात का म्हणून. मी म्हटलं मला आमंत्रण नाही, पडेल आमदारांना आमंत्रण आहे. मी आता पडेल आमदार नाही आहे, आता महेश कोटे आहेत काय, मला आमंत्रण नसल्यामुळं मी काय येणार नाही असं मी त्यांना सांगितलं. आणि ते मुंबईला मिटिंगला गेले आणि मिटिंगला जाऊन तिथून पवारसाहेबांना, सुप्रियाताईंना आणि जयंत पाटलांना भेटले आणि सांगितलं की पक्षात आम्ही तुमच्याबरोबर राहू, पक्ष कसा वाटचाल करेल तशा वाटचालीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू असं आश्वासन त्यांनी जयंत पाटलांना दिलं. आणि तशा आश्वासनानंतर त्यानंतर तिथून ते ह्याला गेले, प्रयागला गेले. आणि ते प्रयागला जाऊन तिथं उतरल्यानंतर ते तिथून क्लायमेट एकदम चेंज झालं. ते नदीत काहीतरी आंघोळीला गेले म्हणतात आणि आंघोळीला गेल्यानंतर तो बर्फापेक्षा थंड पाणी आणि पाय घसरून पाय पाण्यात ठेवल्याबरोबर पाय घसरून पडला. पाय घसरून पडल्यानंतर त्यांना काहीतरी थोडंफार किरकोळ लागलं आणि बॉडी पाण्यात पडल्यानंतर पाण्यातल्या गारठ्यानं बॉडी अटॅक आला लगेच आणि ते गेल्याचं असं समजतं आहे. वस्तुस्थिती काय असेल तिथल्या लोकांना माहीत, परंतु कळलेली माहिती अशी आहे, एक चांगला मित्र गेली कित्येक वर्ष कैलासवासी विष्णुमंत कोटे यांच्याशी माझे घरोब्याचे संबंध होते. नागनाथप्पा जाधव यांच्यामार्फत गुंजार मोठा टेनिस स्कूलचं आणि त्या औद्योगिक कोचच्या प्रकरणातून आमचा संपर्क आला. आणि या संपर्कामध्ये त्या काळात कोटेपुराला फार मोठं सहकार्य करून तात्यांचं आमचा एक जिव्हाळ्याचा त्या सहकार्यातून त्या कामातून जिव्हाळा निर्माण झाला. आणि शरद पवारांनी त्या काळात गणेश बाळी महापौर होते, गणेश बाळींच्या मध्यस्थीने आम्ही शरद पवारांच्याकडे गेलो आणि शरद पवारांनी त्या काळात सुशीलकुमार शिंदेंकडे काम पाठवून दिलं व कोटेंचं काम कर म्हणून. आणि कोटेंचं काम करा शिंदेसाहेबाचा तेव्हापासूनचा तो संपर्क आला. ते पुढे शिंदेसाहेबांचे राईट हँड झाले, संपर्क प्रमुख झाले आणि शिंदेसाहेबांच्या निवडणुकीचे ते प्रमुखही झाले आणि शिंदेसाहेबाचं परत सगळं काम ते करू लागले. आम्ही शिंदेसाहेबापासून थोडं लांब गेलो आणि ते अतिशय शिंदेसाहेबाच्या जवळ गेले आणि शिंदेसाहेबांचा प्रेम विश्वास त्यांनी प्राप्त केला. आणि शिंदेसाहेब त्यांच्या जीवावर सोलापूरचं इलेक्शन करत होते. कालच मी सभेत शिंदेसाहेबांच्या उपस्थित पुरस्काराचा कार्यक्रम झाला, त्यात मी या गोष्टीचा उल्लेखही केला. जे एक कोटे घराणं म्हणून राजकारणात तात्या कोटेच्या रूपानं एक कामगाराचा मुलगा म्हणून गणपतराव कोटेंचा चिरंजीव विष्णुपंत कोटे हे कामगाराचे चिरंजीव, कामगाराचा मुलगा म्हणून त्यांनी आपल्या जीवनात तिथे कामगारांच्या सोसायटीचं काम सुरू केलं. आणि त्याच्या परिस्थितीत ते राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात आले. मोठा जनसमुदाय त्यांनी जमवला आणि त्यांच्या जनसमुदायाच्या आधारावर महेश कोटे पुढे वाटचाल करू लागले. माझ्यानंतर महेश कोटे महापौर झाले. मला महेश कोटेला महापौर करण्याचा योग शरदचंद्रजी पवार साहेबांना आला. आम्ही तात्यांची प्रबळ इच्छा होती महेशला महापौर करण्याची. आणि त्यावेळी मंगळूरकरचा नंबर होता सिनेटीने वडील समाजाच्या माणसाला महापौर करायचं. 18 नगरसेवक निवडून आले होते आणि म्हणून महेश कोटेंच्या ऐवजी मंगळूरकरला महापौर करणं होतं. पण तात्याने राजकीय फिरकी अशी घेतली. आम्ही समन्वय समितीचे 4 मेंबर होतो. धर्मनाथ साधू, युनुसभाई शेख, महापौर म्हणून मी होतो आणि आणखी एक जण, असे 4 जण आम्ही समितीचे मेंबर होतो. आणि सगळ्यांनी शरद पवारला सांगितलं की वड समाजाला साळी समाजाला देण्याचं धोरण त्यावेळी पक्का झालेलं आहे, शिंदेसाहेबांनी सभेत जाहीर केलं आहे असं आम्ही सांगून शरद पवारांना महेश कोटे यांना महापौर करण्याची विनंती केली. आणि शरद पवारांच्या चिठ्ठीतून महेश कोटे त्यावेळी माझ्यानंतर ते महापौर झाले. आणि नंतर काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले, त्यानंतर दुरावा वाढला. आता महेश कोटे परत एकदा पवारसाहेबांच्या प्रभावात आले. पवारसाहेबांनी त्यांना सगळी सूत्र दिली. माझं विधानसभेचं उमेदवारी कापून त्यांना उमेदवारी दिली. सोलापूरला IT पार्क करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यांची वाटचाल होती. पवारसाहेबांनी त्यामध्ये मोठा सहयोग देण्याचा प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीनं सोलापुरात राष्ट्रवादीचा आमदार व्हावा, मी आमदार झालो नाही तर महेश कोटे होतील
आणि एक राष्ट्रवादी पक्षाचा, शरद पवार पक्षाचा आमदार होईल अशा भावनेनं पवारसाहेबांनी आमच्या दोघातला जो दुरावा होता, आमच्या दोघांमध्ये जो संघर्ष होता, तो पुण्याच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये मीटिंग लावली आणि त्या हॉटेलमध्ये आम्हाला बैठक करायला लावली. त्या बैठकीमध्ये आम्ही दोघांनी चर्चा करून तो जो काय आमच्यातले मतभेदाचा भाग होता तो त्याचं गाठोडं बांधून बाजूला ठेवून टाकलं आणि पवारसाहेबांचा आदेश म्हणून मी पवारसाहेबांपेक्षा मोठा नाही आणि पवारसाहेबांचा आदेश हा माझ्यासाठी अंतिम आहे. मग शत्रूच्या पदावरून पाया जरी पडायची वेळ आली तरी मी ते पडायला तयार आहे असं त्यावेळी पण मी स्टेटमेंट केलं आणि अशा पद्धतीनं कोटेच्या मधला आणि आमच्यामधला जो अंतर होतो ते दुरावा तयार झाला. कोटे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. महेशला मी शाळेत सोडण्यापासून संपर्क मला होता. महेश शाळेत जेवणापासून महेशचे माझे संपर्क होते. तेव्हा तात्याच्या आम्ही बैठकीतले माणसं होतो. तात्या आम्ही नागनाथला जातो अशा बैठकीतली माणसं होती आणि त्या काळात त्या कुटुंबाशी आमचा सगळ्यात जास्त संबंध त्या पडत्या काळातला आमचा संबंध असल्यामुळे तो काळ अतिशय वेदनादायक होता. त्या काळात महेश शालेय शिक्षण पूर्ण करून पुढे आला आणि राजकारणात आला. गिरीधरपूर परिसरातून तो निवडून आला आणि महापालिकेत सभागृह नेता महापौर. आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेल्या आहे. स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी गेल्या 30-35 वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे अनेक पदं भूषवलेले आहेत. ते महापौर होते, पक्षनेता होते, विरोधी पक्षनेता होते. परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं, कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे, सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहेत ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे. या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते, विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झालं पाहिजे. खरं तर महेश अण्णा जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला 8 ते 10 दिवसात पाणी मिळालं असतं. परंतु महेश अण्णामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे. परंतु या शहरामध्ये बघितलं मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे, IT पार्क आलं पाहिजे, लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे, MIDCमध्ये गव्हर्मेंट पार्क झालं पाहिजे. असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी करू शकला नाही. ते करण्याचं मानस त्यांचं होतं. परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते. 3 वेळा पडले. यावेळी 100% निवडून येणार होते. परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचं पराभव झालं. परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं IT पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं, सोलापूर शहरात कुठलेही बेरोजगार राहू नये, रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते. त्यांचं काम जे अधुरं राहिलेलं आहे ते कोटे परिवाराने आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं. म्हणून त्यांच्या या दुःखद घटनेमुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सोलापूर इतिहासामध्ये विशेषतः सोलापूर गेल्या 40 वर्षापासून एक अभ्यासू नेतृत्व आहे. अनेक सोलापूरच्या शहराच्या विषयामध्ये महानगरपालिकेमध्ये गेल्या 10 वर्ष मी काम करत असताना सर्व पैलूवर अभ्यास असलेलं नेतृत्व, सर्व बाबीवर मार्गदर्शन करणारं नेतृत्व आज आमच्यातनं हरपला. ही खरंच न भरणारी पोकळी आहे. विशेषतः मी जेव्हा सभागृह नेता असताना जेव्हा विनंती केलं की अण्णा बजेट चांगलं आहे, आपण एकमताने करा. तेवढ्याच विरोधक जरी असला तर तेवढ्याच ओपन हार्ट माइंड असलेला माणूस त्यांनी मला एका शब्दावर एकमत बजेट मंजूर केल्यामुळे म्हणजे आज उजाळा येतो त्या गोष्टीचं आठवण सांगत असताना एक अभ्यासू नेतृत्व हरपला. ही पोकळी भरून काढणे फार दुर्मिळ आहे. आज प्रयागराज परमेश्वराला देखील पहिला कुंभ स्नान ठिकाणी आज त्याची प्रार्थना होती का देवाची सांगता येत नाही, दुःख होत आहे. पण ही पोकळी निश्चित कोणी भरून करू शकणार नाही. ईश्वर परमेश्वर त्याच्या आत्म्याला किरंत अनंत शांती देव. पक्षीय मतभेद असले तरी एक मित्र म्हणून कसं त्यांचे भले आम्ही राजकीय पक्ष निर्भर असले तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या तासामध्ये
आम्हाला आमच्या खांद्यावर हात देऊन आम्हाला मार्गदर्शन करणारं नेतृत्व आज आमच्यातनं गेला, हे अत्यंत दुःख होत आहे आम्हाला सांगताना. शेवटचं कधी बोलणं वगैरे झालं काय? गेल्या 10 दिवसाखाली मी सोलापूर रुग्णालयामध्ये आमच्या आईला मी डायलिसिसला गेलो होतो. अण्णांची मला भेट झाली होती. अण्णा म्हणत होता, आमची मातोश्रींची तब्येत विचारपूस केली. अण्णा म्हणलं ओपन हार्ट आहे, जरा प्रवास कमी करा, थोडा पायाचा त्रास आहे, हे सातत्याने सांगणारा माणूस माझ्याशी चहा पिले, बोलल्या. एक लावून घेणारा निगर्मी माणूस आमच्यातनं हरपला. आज हेच सांगण्यात आम्हाला दुःख. अण्णांच्या निधनाचं वृत्त सकाळी कळाल्यानंतर अतिशय दुःखद घटना घडली. कारण महेश अण्णांसारखा एक अतिशय अभ्यासू नेतृत्व, की सोलापूर शहराचा पूर्ण अभ्यास असणारं, भौगोलिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणार एक अतिशय अभ्यासू नेतृत्व आज आपल्यात नाही. यामुळं निश्चितपणाने सोलापूर शहराचं फार मोठं नुकसान झालं आहे. आणि असा एकाएकी जाण्याने जे दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबियांवर कोसळला, त्याच्यातनं त्या सगळ्यांना शक्ती मिळो की या दुःखाच्या डोंगरातनं सावरण्याची. आणि महेश अण्णा एक असं व्यक्तिमत्व होतं की कधी मला महापालिकेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडनं फार काही शिकण्यासारखं होतं. ज्या वेळेस त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारायला जात होतो, त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे एक अभ्यासू पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीची माहिती करून देत होते नवीन नगरसेवकांना. असं एक चांगलं नेतृत्व आज सोलापूर शहरातनं गेलो. निश्चितपणे सोलापूरच्या विकासाला याचा फटका बसला आणि एक फार मोठी पोकळी राजकीय सोलापूरच्या राजकीय ह्याच्यात तयार झाली. या प्रसंगी फक्त भावपूर्ण श्रद्धांजली महेश अण्णांना. सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते महेश अण्णा कोटे यांचं प्रयागराज येथे आज जे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते बातमी ऐकताच खरं तर विश्वास बसला नाही. परंतु जेव्हा माहिती घेत गेलो तेव्हा कळले की ही परिस्थिती ऐकलेली सत्य आहे. आणि महेश अण्णांच्या त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हेच आमच्या प्रधानी कुटुंबियाकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परंतु सोलापूर शहरातला एक राजकारणातला धुरंधर असा नेता, प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणारा नेता म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली होती, असा नेता आज आमच्यापासून दुरावला गेलेला आहे. आम्ही ज्यावेळेला महापालिकेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मी त्यांच्याशी 2-4 वेळा माझी भेट झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे, अशा प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीच्या मागं राहण्याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन किंवा शब्द दिलेला होता. आणि कधीही भेटलं तर तुम्ही घाबरू नका, आपण सगळेजण येणाऱ्या काळातसुद्धा आपण एक राजकारणामध्ये सोलापूर शहरामध्ये सगळेजण मिळून एक फळी निर्माण तयार करूया आणि आपण असंच काम पुढे चालू ठेवत असं त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं होतं. परंतु दुर्दैव म्हणायचं की आज अण्णा आपल्यातून निघून गेलेले आहेत. राजकीय एखादा अनुभव किंवा आठवण आहे? आता अशा खूप काही आठवणी आहेत, पण आजच्या वेळेला मला सांगणंसुद्धा फार वाटतं की त्यांच्यावर आम्ही कमी वेळात त्यांच्यावर काम केलं, परंतु असा मी नेता बघितला नाही. आज हमारे बड़े भाई महेश अण्णा कोटे, उनका यूपी के अंदर प्रयागराज में जो महाकुंभ का मेला हुआ था, वहाँ पर अन्ना गए थे. तो वो स्नान करते वक्त वहाँ पैर फिसल कर गिरे और उनका अटैक आने से जो दुर्दैवी मौत हुई, हादसा हुआ. हमें इस बात का बहुत अफसोस है. और हमारा एक बड़ा भाई, हमारा साथी इस दुनिया से चले गए, इसके बारे में ये दुखद घटना हुई है. हमें इसका अफसोस है. मैं आरिफ भाई हो, शिवा बाटली वाले, केदार उम्बरजे, हमारे जितने भी पुराने जो साथी है नगर सेवक माझी, सभी हम तात्या पास आते थे, अन्ना पास आते थे, हम सब मिलजुल कर काम करते थे. तो जो हादसा हुआ, बहुत दुर्घटना हादसा हुआ सो है. हमें इस बात का अफसोस है. ताज सोशल ग्रुप, ताज फैमिली की तरफ से मैं हमारे स्वर्गीय महेश अण्णा कोटे साहब को भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूँ. और जो प्रथमेश हो, उनकी पूरी फैमिली हो, अल्लाह ताला भगवान उन्हें हिम्मत दे. और हमारी सबकी यही दुआ है और कि उन्हें स्वर्ग में जगह मिले. मित्र होते. 15 ते 20 वर्षापासून आम्ही एकमेकांचे मित्र असून कुठल्याही कामात असू दे, एक मला असं वाटतं सोलापूर महानगरपालिकेचा अभ्यासू हरपला असं मला वाटतं. आज कोटे कुटुंबामध्ये असला अपघात झाला की त्या कोटे कुटुंबामध्ये
सामील असून देवाने आज त्यांचं मन म्हणजे असं चांगल्या ठिकाणी आज कुंभमेळाव्याच्या ठिकाणी त्यांचं हे झालं असं नशीब कमी लोकांना येतं. कारण का महेश अण्णांनी सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांचं चांगलं काम केल्यामुळं आज त्यांना असलं मरण आलं. त्यांच्या आत्म्याला शांती लागो. माझ्यासाठी जर अण्णा माझ्या आर्थिक बाजूसाठी त्यांनी कामं केलेत. मला असं दुःख होतं की मला त्यांच्याबद्दल काय सांगावं असंच. त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं एवढं सांगून मी 2 शब्द. अत्यंत उठल्या एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. सोलापूरमध्ये एक ज्येष्ठ अभ्यासू नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं असे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सोलापूरचे माजी महापौर 35 वर्ष ज्यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. वेगवेगळ्या पक्षात असणारे सगळीकडचा त्यांचा राजकीय सामाजिक वेगळा व्यासंग आणि अभ्यास असणारे आमचे महेश अण्णा कोटे यांचं प्रयागराज येथे जिथं आज महाकुंभ लागलेला आहे तिथं कुंभ मेळाव्याला ते गेले असता तिथं सकाळी स्नानाच्या वेळेस त्यांना हार्ट अटॅक आला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं. खऱ्या अर्थानं ही गोष्ट सोलापूरकरांच्या पचनी न पडणारी ही घटना आहे. कारण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते महेश अण्णांच्या हाताखाली तयार झाले. खऱ्या अर्थानं त्यांना शिकवलं, मदत केली आणि आज महेश अण्णांचा अशा पद्धतीचा दुर्दैवी मृत्यू होणं हे सोलापूरच्यासाठी खूप वाईट घडलेलं आहे. खऱ्या अर्थानं महेश अण्णांचा आज तर खऱ्या अर्थानं त्यांचा मुलगा असेल, त्यांचे पुतणे असतील, सगळ्या कौटुंबिक परिवारात अतिशय चांगलं जीवन व्यतीत होत असताना ही कोटे कुटुंबावर अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश अण्णांबरोबर काम करताना शिवसेनेत काम केलं, काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासोबत काम करता आलं. प्रचंड सगळ्याला सांभाळून घेणारा आणि जमेल तितकी मदत आणि प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याच्या मानसिकतेत सर्वसामान्य माणसाचा नेता आज हरपला आहे असं म्हणायला वावगवणार नाही. राजकीय बरोबर असताना तुम्ही शिवसेनेची पहिली निवडणूक त्यांच्यासोबत होते, तो एखादा राजकीय अनुभव कसा? नाही, महेश अण्णाच्या व्यक्तिमत्वाचं असं होतं की महेश अण्णांचा राजकीय अभ्यास, सामाजिक अभ्यास खूप मोठा होता. पुढच्या काळाची पावलं ओळखून खऱ्या अर्थानं ते निर्णय घ्यायचे. कोटे परिवारांनी या सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांना मदती केल्या. मी असेल तर माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी एक नेता बनवण्याचं काम त्यांच्या घराच्या माध्यमातून झालं. तात्यासाहेब कोटे हे त्यांचे वडील हे खूप अभ्यासू होते आणि आज त्यांचे पुतणे असतील, त्यांचा मुलगा प्रथमेश असेल, देवेंद्रदादा असतील, त्यांच्या घरात डॉक्टर्स आहेत आणि अतिशय एक चांगलं वैवाहिक जीवन जगत असतानासुद्धा त्यांचा खूप मोठा सगळ्यांना मदत होत होती. अण्णांच्या बाबतीत आज बोलायला शब्द पुरत नाहीत. कारण का सोलापूर महानगरपालिकेत तुम्ही कुणालाही विचारलं की त्यांच्यासारखा अभ्यासू व्यक्ती कुणी नव्हता. इतकं त्यांचं काम सगळ्या क्षेत्रातलं असताना आज अण्णांनी जाणं हे सोलापूर शहराच्यासाठी खूप मोठी सामाजिक राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. आणि कुटुंबावर तात्यासाहेब कोटेनंतर अण्णांचं जाणं हे त्यांच्या घरावरचा खूप मोठा डोंगर कोसळला आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो, प्रथमेशदादा कोटे असतील, देवेंद्रदादा कोटे असतील व कोटे परिवारातील सर्व सदस्यांना आणि अण्णांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना सावरण्यासाठी परमेश्वर त्यांच्या सगळ्यांना शक्ती देवो, अण्णांना शांती लाभो एवढं बोलतो. आमचे सहकारी महेश अण्णा कोटे आज सकाळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते वारले. ती बातमी आम्हाला कळताच एक जुना सहकारी, अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो. राजकारणामध्ये मिळून फिरत असताना एक मैत्रीची जोडी देखील आम्ही दोघांनी 15 वर्ष दोघं मिळून फिरत होतो. 1992ला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले. 1997ला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि 97पासून सलग 15 वर्ष आम्ही दोघं मिळून फिरत होतो. आणि विश्वास बसत नाही की ते आज वारल्यात. वयाच्या 60 वर्ष त्यांना होत आहेत आणि गेले 30 वर्ष 32 वर्ष झालं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे, पाहिलं आहे, एक मित्र म्हणून पाहिलं आहे, राजकारणी म्हणून पाहिलं आहे, एक कुटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते. सुरुवातीच्या काळात मी त्यांच्यावर फिरायचा आहे. 15 वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो. 15 वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये 6 वेळा निवडून आले आणि 4 वेळा ते आमदारकी लढवले.
शहर उत्तरमधनं 2दा लढवले आणि शहर मध्यमधनं 2दा लढवले. तर एक खरं वाटत नाही किंवा संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही. एक घरचा त्यांचा कुटुंब प्रमुख त्यांच्यातनं आज गेलेला आहे. काँग्रेस शहर व आमचे नेते सुजमल शिंदेसाहेब व ताई यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि ताई आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला, त्यांची विचारणा केली आणि एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी ताईंनी प्रयत्न केलेला आहे. आता ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते वारले. आणखी मयत मिळाली नाही. मयत किती वाजता पोचेल, आज मयत होईल का उद्या मयत होणार आहे आणखी आम्हाला कुणाला कल्पना नाही. पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचीच फोन आले, ही खरं बातमी आहे का, खरी बातमी आहे का. आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर, कोटे परिवारावर जे झडप घातले. मला आठवते तात्या कोटे देखील जानेवारी महिन्यातच 17 तारखेला वारले होते आणि महेशांना देखील आज 14 जानेवारी आहे. तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश कोटे देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारले. तर एक मुरब्बी राजकारण, अनेक राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली पण आमदारकी संधी ते 4 वेळा इलेक्शन लढवले. त्यातल्या पहिल्या इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होते की अण्णा आमदार होतील. पण आज त्यांचं ते बघितलं तर एवढं 60 वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही. राजकारणामध्ये मतभिन्नता असतात पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी शिंदेसाहेबांना त्यांना बातमी कळवली आणि आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्यांच्या मुलाला, त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुने सहकारी आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी, तात्या कोटेंनी फार वर्ष काम केलं. महेशांनी काँग्रेस पक्षाकडनंच अनेक वेळा ते नगरसेवक झाले. काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाची एक नाळ त्यांच्यावर जोडलेली असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली. एक लवकर आमच्यातनं निघून हे सगळ्यांना दुःख आहे. आज वैयक्तिक नरोटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होतो. शहराध्यक्ष या नात्याने देखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा शिंदेसाहेब व आपल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीनं देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि एक चांगला मित्र, एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना पोचणार आहे. मी 2दा निवडून आलो होतो आणि देवेंद्र भंडारी पहिल्यांदा निवडून आले होते. तात्या कोटेंचा एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये सगळे आम्ही काम करतो आणि एकीकडं आमचे एलगुरा सर होते, त्यांचा एक ग्रुप होता. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तात्या कोटेंनी सांगितलं की आमचा ह्या ठिकाणी स्टँडिंगचा चेअरमन होईल आणि बेंजरपी अण्णा हे एलगुरा सरांच्या ग्रुपमधले त्या भागातनं एलगुरा सरांचे ते सहकारी होते, ते निवडून आले होते. आणि एलगुरा सरांनी नाव दिलं बेंजीरपे अण्णाचं आणि तात्या कोटे साहेबांनी नाव दिलं मधुकर आठवल्यांचं. आणि हे आधी वर गेल्यावर शिंदेसाहेबांनी मधुकर आठवल्यांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करा यस म्हणून ते पाकिट पाठवलं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मधुकर आठवले चेअरमन झाले आणि दणका हा बेंजीरपे अण्णाला बसला. नंतरच्या काळामध्ये माझं नाव मी दुसऱ्यांदा निवडून आलो आणि देवेंद्र भंडारी हे पहिल्यांदा निवडून आलते. नंतर रसिकेत चालले, तात्या कोटेंकडून माझं नाव गेलं आणि एलगोरा सराकडून देवेंद्र भंडारीचं नाव गेलं. आणि आता सगळ्याला वाटणार की आता तात्या कोटेची बाजू नरोटे स्ट्रॉंग आहेत आणि नरोटे चेअरमन होणार आणि महेशांनाने माझं नाव दिलं होतं. मग हे सगळा ग्रुप जाऊन बसला शिंदेसाहेबाकडं. सर्व पदं तुम्ही कोटेंच्या गटाला देता, मग आम्ही सगळे राजीनामा देतो, तुम्ही त्यांनाच मोठं करा. त्यावेळेस एलगुरा सरांनी हट्ट धरला आणि सगळा त्यांचा ग्रुप शिंदेसाहेब जाऊन बसले. त्यावेळेस मला फटका बसला आणि देवेंद्र
भंडारी हे चेअरमन झाले. ती तात्या कोटे आणि महेश अण्णाला एक खंत होती की बाबा ह्या जवळच्या माणसाला आपण पद देऊ शकलो नाही. आणि मग नंतर मला त्याने बंड करून स्टँडिंगचे चेअरमन बनवलं. हे तात्या कोटे महेश कोटेमध्ये किंवा होती. एक राजकीय प्रवास करत असताना एक जुनी आठवण या ठिकाणी मला आज येते. स्टँडिंगचे चेअरमनच्या वेळेस तात्या कोटे आणि महेश कोटेचं योगदान होतं ते देखील हे आज या ठिकाणी एक जुनी आठवण म्हणून मला आठवतं आहे. काळामध्ये ते 100% आमदार झाले असते. काँग्रेस पक्षाकडे नव्हते. नंतर मी अनेक वेळा खाजगीमध्ये त्यांना किंवा तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका, शिंदेसाहेब ते आपण मिळून एका परिवारातले आहेत. शिंदेसाहेबांनी देखील मला महेश अण्णाला ह्या ठिकाणी जर शनिवारावर शिंदेसाहेब यायचे. आणि एकदा साहेबांनी मला महेश अण्णाला हेलिकॉप्टरमधून मुंबईला घेऊन गेला. त्यावेळेस शिंदेसाहेब आम्हाला दोघाला समजून सांगत होते. मी तर महेश अण्णाबरोबर गेलो होतो आणि त्यास अरे नरोटे कोटे तुम्हीच पुढं आता काँग्रेस बघायचे आहे. शिंदेसाहेब मला आणि महेश अण्णाला समजून सांगत होते तुम्ही काँग्रेस सोडू नका आणि काँग्रेसमध्ये तुम्हाला फ्युचर आहे. असं मला आणि महेश अण्णाला साहेबांनी हेलिकॉप्टरमध्ये मुंबईला जाताना महेश कोटेंना सांगायचे अरे तुम्हीच पुढं आता तात्या कोटे आम्ही किती दिवस आहेत, आता आम्ही सगळं आजपर्यंत केलेलं आहे, आम्ही आता पिकलेलं पान आहे, पुढं तुम्हालाच हे सगळं बघायचं आहे. तुम्ही तई कोटे असेल नरोटे असेल हे तुम्ही सगळे आता पुढं यंग आहे, तुम्हाला फ्युचर आहे. असं शिंदेसाहेबांनी मला आणि महेश अण्णाला विमानात मुंबईला आम्हाला दोघाला सांगण्याचा प्रयत्न केला. ते देखील आज मला आठवतं आहे की शिंदेसाहेबांनी आम्हाला दोघाला खास सोलापुरात सगळ्या चर्चा होती. नरोटेंना आणि कोटेंना शिंदेसाहेबांनी विमानात घेऊन गेलं. काय चर्चा झाला आहे, काय चर्चा होणार आहे. तर त्यावेळेस आम्हाला शिंदेसाहेबांनी सांगितलं की कोटे नरोटे शिंदे हे तुम्हाला पुढं फ्युचर आहे, तुम्ही मिळून काम करा, काँग्रेस पक्ष वाढवा. असं त्यावेळेस ते देखील आज मला नमूद करणं फार मला महत्त्वाचं वाटतं. तर काँग्रेस सोडायला नको होते त्या काळामध्ये. काँग्रेसचे चांगले दिवस होते. आत्ता देखील त्यांना भाजपकडनं ऑफर होती पण ते भाजपमध्ये गेले नाहीत. त्यांना वाटायचं की बाबा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता येईल. ते पराभूत झाल्यानंतर माझी भेट झाली आणि ते मला सांगितले मला इथनं खरं ऑफर होती आणि तुमच्यावर मीच उभारलो असतो. मला भाजपकडनं ऑफर असताना मी इथं उभारलं नाही आणि इथनं मी आमदार झालो असं ते मला बोलून दाखवलं. तर ज्यांच्यावर आम्ही 15 वर्ष राहिलो काँग्रेस पक्षामध्ये ते राहिले आणि म्हणून आज जुन्या सगळ्या आठवणी येत असताना मी ह्या मताचा आहे. राजकारण एक ठराविक अंतरापर्यंत केलं पण त्याच्या पुढं जाऊन कुठं तर जग आहे. आपले घरचे संबंध असतात आणि ते कुठं तर नातं आपण जे प्रायव्हेट असतात जे कुणाला सांगत नसतात. अनेक वेळा आम्ही मिळून फिरलो, मिळून काय ठिकाणी आम्ही राहिलो. हे आठवणी समोर येतात आणि एक चांगला मित्र आमचा गेला ह्याचं दुःख आहे आम्हाला. एक नेहमी आमच्या मोकाशी परिवारासोबत नेहमी आम्हाला साथ दिलेत. आम्ही एकनिष्ठ कोटे परिवाराचे समर्थक आहोत की गेले 2006-07 पासून माझे मोठे बंधू व आम्ही त्या कोटे परिवारावरती निष्ठावंत म्हणून आम्ही कार्य करत आलोत. अण्णा जे म्हणेल ते आम्ही करत आलोत. ह्या इलेक्शनला माझा मोठा अनुभव म्हणजे अण्णांनी मला की अपक्ष म्हणून फॉर्म भरायला सांगितले होते आणि केवळ मी अपक्षमध्ये फॉर्म भरून देखील अण्णाच्या सोबत कायम मी त्यांच्या पाठीशी राहिलो. त्यांच्या पदयात्रेमध्ये व त्यांच्या सभेमध्ये व त्यांच्या घरोघरी इलेक्शनमध्ये आमचं सहकार्य राहिलेलं आहेत व अण्णा म्हणेल तसं आम्ही आम्ही मोकाशी कुटुंबावर राजकीय या ह्याच्यामध्ये पूर्ण पोकळी झाली आहे. या शहर उत्तरमध्ये पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीयामध्ये लय मोठा पोकळ निर्माण झालेले आहेत. हे भरून काढण्यासाठी लय कष्ट करावं लागेल जेणेकरून या अण्णाच्या आमचे सर्व कार्यकर्ते सध्या आज खूप मोठ्या दुःखाच्या संकटामध्ये आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांचं अकाली निधन झालं. खरं तर त्यांच्या जाण्यानं दुःख झालेलं सुद्धा आहे पण ज्या स्थितीमध्ये आणि ज्या ठिकाणी त्यांचं देवाज्ञा झाली ते अतिशय पवित्र ठिकाण म्हणजे गंगा नदीच्या ठिकाणी त्यांचं देवाज्ञा होणं म्हणजे फार मोठं पुण्य त्यांनी केलेलं होतं. गोरगरिबांची सेवा केली होती म्हणून त्यांना अशा ठिकाणी देवाज्ञा झाली. अण्णाच्या जाण्यानं सोलापूरच्या
राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. अनेक अण्णांच्या हातून या सोलापूर शहरासाठी फार मोठे भरीव असे काम झालेले आहे. अण्णा महापौर असताना सुद्धा आपल्या भिडी घरकुलचा कायापालट झालेला आहे. अनेक अशी अण्णांची अनेक अशी कामं आहेत की खूप कामं आहेत की सांगता येणार नाही. अण्णांच्या जाण्यानं व्यक्तिशः मी फार दुखावलेलो आहे. एकेकाळचे माझे ते सहकारी होते. अण्णांकडून आम्हाला महानगरपालिकेमध्ये बरंच काही शिकायला मिळालं. स्थायी समितीची निवडणूक असताना अण्णा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले होते. स्थायी समितीचा चेअरमन मला होता मी राहिलो, पण त्या माझ्या चेअरमन होण्याच्या प्रक्रियेमध्ये अण्णांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. अण्णांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. मी समस्त वानकर परिवाराच्या वतीने महेश अण्णांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो.